बाळा, ज्याची तू आशा सोडली होतीस ते अचानक तुझ्या समोर येणार आहे. तुला देवाने दिलेली ही सर्वात मोठी संधी आहे, ती तू आजमाव. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप चमत्कारिक ठरणार आहे. आज तुला देव चमत्कार आणि गोड बातमी नक्कीच देणार आहे. होय बाळा, काही झाले तरी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामींचे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. स्वामींवरती विश्वास ठेव. बाळा, तुझ्यासाठी देवाने शक्तिशाली आशीर्वाद पाठवले आहे. आजचा आशीर्वाद तू कृपया करून गमावू नकोस. तुला हा फक्त ऑनलाईन संदेश नाही तर तुझ्यासाठी चमत्कार आहे. जो बघेल त्याचं नशीब उजळणार आहे. आज कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी तुला देणार आहे देव. जास्त चिंता करत तू रडत बसू नकोस बाळा. आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस ठरणार आहे. हा देवाचा दृष्टांत आहे. दुर्लक्ष करू नकोस बाळा. सर्व काही तुझ्या मागची 7.5 पनवती निघून जाणार आहे. कितीही भयंकर दुःख असू देत, सर्व नष्ट होणार आहे. तुझ्यासाठी देवाने शक्तिशाली आशीर्वाद पाठवले आहे बाळा. तुला देवाने ही खूप मोठी संधी दिली आहे. सर्वात मोठा चमत्कार आज जीवनात तुझ्या होणार आहे. होय बाळा, न बघता तू पुढे जाऊ नकोस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. राजापूर गावात एक आजी आणि तिच्या 2 नाती राहत होत्या. त्या आजीचे मुलगा आणि सून एका अपघातात निधन पावले होते. ती आजी खूप कबाड कष्ट मेहनत करून आपल्या 2 नातींची आणि तिची कशीबशी गुजराण करत असे. त्या दोघी शाळेत जात, कधी कधी आजीला कामात देखील मदत करत असत. त्यांना घर नसल्यामुळे त्या गावातील मंदिराच्या मागील भागामध्ये 3 जणी राहत होत्या. कोणी वाटसरू आले की रात्रीच्या वेळी देवळात मुक्काम करत सकाळी उठून आपल्या मार्गाने परत जात. बऱ्याच वेळा आजी उपाशी राहायची व त्या वाटसरूंना तिची भाकरी द्यायची. तेव्हा आजीच्या मोठ्या नातीला आजीचा खूप राग यायचा. तिला असं वाटायचं की इथे आपल्याला एक वेळ धड जेवण मिळत नाही, पण आपली आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न ह्या वाटसरूंना का देत असेल बरं. हे तिला अजिबातच आवडत नसे. तेव्हा आजी तिची समजूत काढायची. आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी 2 हाताने मिळत असतं आणि तेही भरभरून मिळत असतं, असं आजी त्या मोठ्या नातीला सारखं म्हणत असायची. या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता. मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं की ती नेहमी भांड्याचा आवाज करी. त्यावर आजी तिला सांगायची, आपण काय खातो की उपाशी राहतो हे शेजारच्याला कळता कामा नये बेटा, असं तिनं सारखं सांगायची. कधी कधी आजी मोठ्या नातीला भाकरी करायला सांगायची. तेव्हा ती जोर जोरात भाकरी थापायची आणि त्यांचा आवाज करायची. आजी तिला सांगायची, अगं किती भाकरी झाल्या आहेत तव्यालाही कळता कामा नये. एके दिवशी आजीने तिला भाकरी करण्यास सांगितले आणि त्या देवळात कोणी वाटसरू आला होता. त्याला आजी पाणी देण्यास गेली. तेव्हा त्या मोठ्या नातीला लक्षात आले की आजी आपल्या वाटणीची भाकरी वाटसरूला देणार. त्या रागाने तिने भाकऱ्या करायला सुरुवात केली. भाकरी बरोबरच मिरचीचा ठेसाही तिने बनवला. 3 भाकरी तिघांना वाढून घेतल्या. आजीला 1 ताट दिलं आणि दोघी भाकरी खायला बसल्या. आजीने आपलं ताट त्या वाटसरूला दिलं. वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीने त्याला भाकरी दिली. वाटसरूच्या हे लक्षात आलं की 3च भाकरी बनवण्याचा आवाज आला होता. म्हणजे म्हातारीने आपल्या वाटेची जी भाकरी होती ती आपल्याला दिली आहे. तिच्या या गरिबीतही पाहुण्याचा जो जेवण देणं हा चांगुलपणा त्याला खूप आवडला आणि तो तिच्यावर खूप खुश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी त्याचा ताटात सापडली. त्यावर लिहिलं होतं, या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ते मी तुमच्या नावावरती करत आहे. दोन्ही नातींना आजी तुम्ही खूप शिकवा व मोठं करा. ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिने आजीचं म्हणणं तिला पटलं की आपण एका हाताने दिलं की परत 2 हाताने आपल्याला मिळतं. म्हणूनच तर म्हणतात ना की आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कोणी ना कोणी मदतीचा हात घेऊन उभा असतोच असतो. जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या हाताने आपले पुण्य प्रवेश आपल्या आयुष्यात करत असते.
पुण्य दिसत नाही, पण वेळ आल्यावर ते आपले काम करण्यास नक्कीच सुरुवात करत असतात. त्यासाठी पुण्य चांगले करा आणि नाव चांगले करा, कर्म चांगले करा. आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीही स्वामी महाराज कमी पडू देत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आयुष्यात नेहमी एक गोष्ट तू लक्षात ठेव, सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात. तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर बनवायचे असेल, ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. नेहमी इतरांशी बोलताना मोजकेच आणि व्यवस्थित बोला. उगीच गरज नसताना वायफळ बडबड करणे तुम्ही टाळा. कारण गरजेपेक्षा जास्त बोलणाऱ्या लोकांना कुणीच किंमत देत नाही, ना घरचे ना बाहेरचे. नेहमीच प्रत्येक वेळी इतरांसाठी उपस्थित राहू नका. काही वेळा लोकांना टाळायला शिका आणि स्वतःला बिझी ठेवा. याने तुम्हाला त्रास कमी होईल. कोणताही निर्णय घेताना विचार करूनच निर्णय घ्या. एखादी गोष्ट करताना तिच्या परिणामांचा आणि फायदे तोट्यांचा विचार नक्कीच कराल. प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून वाद तुम्ही घालू नका. यामुळे आपली किंमत कमी होते. म्हणून कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना शांत आणि समजूतदारपणे सॉल्व्ह करा. यामुळे नकळतपणे लोकांच्या नजरेत आपली किंमत वाढेल आणि आपला मनस्ताप कमी होईल. उगीच न विचारता लोकांना फुकटचे सल्ले देणे बंद करा. यामुळे लोक आपली किंमत करत नाही. आपली व्हॅल्यू ही कमी होत असते. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव जर ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, अरे मी खूप संकटात आहे, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. आयुष्यामध्ये नेहमी एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि काही वेळा त्या गोष्टी देवावरती नशिबावरती सोडून द्यावे लागतात. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. त्यामुळे तुम्ही माणसांवरती विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वामी महाराजांवरती, आपल्या देवावरती, परमेश्वरावरती ठेवा. कारण देवावरती जो विश्वास ठेवतो, देवाची जो भक्ती करतो, त्याला देव कशाचीही कोणतीही कमी पडू देत नाही. तो कायम त्यांच्या पाठीशी असतो. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.